मस्त झाले रे. हो. ठीक आहे. अयो, सिद्धिराज कुठे आहे? का गेला सकाळ सकाळी आपल्या होणाऱ्या बायकोला भेटायला? काय माहिती. नाही गेलो नाहीये पण चाललोय. हे काय चाललंय? कशाला सकाळी सकाळी तुझं काय काम आहे रे? खरं तर तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये पण हे? माझी आणि भावनाची हळद आहे त्यासाठी चाललोय. काय संपत मुलानं जाऊन मुलीकडं हळद लावून घ्यायची असती. गाडे पाटलांच्यात नवीन पद्धत कधीपासून सुरू झाली बाबा? काय करणार मग? आपल्या घरी आहे का हळद? आणि मला माहिती आहे की तुम्हा दोघांना आमच्या लग्नाचं काही कौतुक नाहीये पण मला आहे आणि भावनाच्या घरच्यांना सुद्धा. मग इथे जर हळद होणार नसेल त्यामुळे आम्ही हळद तिकडे सेलिब्रेट करणार आहोत, इकडे नाही. कसं आहे ना, लग्नाची महत्वाची विधी आहे ती. अरे पण सिद्धू, तू कशाला जातोस तिकडे? आपण इथेच हळद करूया ना. ए काय इथे करूया? कशाला पाहिजे? त्याची काही गरज नाही. हे खोट्या खोट्या लग्नाचं कौतुक या घरात चालणार नाही. समजलं काय? मिळालं का तुझं उत्तर तुला? काय नाही, या घरात आहे ना कोणालाही आपल्या आनंदाशी देणं घेणं नाहीये. त्यामुळे जाऊ दे ना, मला खरं सांगू तर या वादात पडायचंच नाहीये. पटकन जातो मी तिकडे सेलिब्रेट करायचं हळद मला. अरे ते भेटूया. काय पोरग आहे ना. बरं काय खा चल. सिद्धू सिद्धू एक मिनिट थांब. हे बघ ऐक ना, मी पण येऊ का तुझ्या बरोबर? म्हणजे मग खरं तर माझी ना खूप हौस होती रे की आपल्या घरात पण तुझी हळद करावी. तुला तर माहिती आहे आपल्याकडे काय आहे, मला कोणी परवानगीच देणार नाही. मी काय म्हणते, मी येऊ का तुझ्या बरोबर तिथे? काही विचारतेस काय? चल की, उलट स्वागतच करतील तुझं तिकडे. चल चल चल. अरे सिद्धू, आई जर तुझ्यासोबत आलं तर कसं दिसेल ते? एकतर मुलीच्या माहेरी हळद आहे आणि त्यात सासू पण आली म्हटल्यावर कसं वाटेल, हो की नाही आई? त्यात काय एवढं? नाही सिद्धू, बरोबर बोलते नीलांबरी. नाहीच बरोबर दिसणार मी तिथे येणं. आणि जान्हवीला संशय आला तर नकोच त्यापेक्षा. आणि शिवाय घरातलं माहिती आहे ना तुला, आईंना कळलं तर त्या ओरडतील. खरं तर माझी पण खूप इच्छा आहे सिद्धूची हळद साजरी करण्याची. आणि हे बघ, मी हळद पण कालवून आणली त्यासाठी. आई, तुम्ही ठीक म्हणत असाल तर मी जाऊ का सिद्धू सोबत हळद घेऊन? आता सिद्धूची वहिनी म्हटल्यानंतर अशा कार्यक्रमांमध्ये तर मी जाऊ शकते ना, आणि कोणाच्या डोळ्यातही नाही येणार मी. हो, काहीच हरकत नाहीये. उलट जाच तू. काय आपल्या घरातलं लग्न आहे आणि आपल्या घरून कोणीच गेलं नाही, बरोबर नाही वाटत ना? नाही नाही, तू जा. रेणुका, चला पटकन चला, वहिनी पण गाडी काढतोय मी. हो आले. ए लक्षणाच्या थोबाडाचे फोटो पाठवायला विसरू नकोस. ओ वहिनी, येताय ना का? आता निघू मी, थांबणार नाही अजून आता. आले झाले. आई मी चला, निघते. बसा बसा पटकन. चला. आले आले आले. काय? ती काय करतोस रे? अरे तिकडे लेट होईल अजून. बसलात? हो हो चल. वाव तू किती मस्त रांगोळी काढली आहे. थँक्यू.
माझी. काय झालं बरं तू आज जा. काय झालं वहिनी, बघ काय केलं या माणसाने. सगळी रांगोळी खराब करून टाकली माझी याने. अगं चुकून झालं असेल ना त्यांच्याकडनं. आणि हे बघ उलट ना रंगच भरलेत त्यांनी तुझ्या रांगोळीत. छान. वहिनी प्लीज, तू या माणसाची बाजू घेऊ नकोस. आणि चुकून झालं म्हणजे सगळ्या रांगोळीचा बेरंग केला यांनी. बघ जरा. अगं नाही वहिनी, तू थांब. तुम्हाला सांगितलं होतं ना आमच्या घरी यायचं नाही, मग का आलाय तिथे? आत्ताच्या आत्ता घराबाहेर वा. निघा इथून. जानू. निघा निघा निघा. जानू. निघा म्हटलं ना. निघा. ऐक निघा. जानू. ओके ओके. आई, बाबा, आत्ताच्या आत्ता बाहेर या. अगं काय काय झालं? जानू काय झालं ओरडायला? आई, बाबा, तुम्ही मला शब्द दिला होता की जयंत कानिटकर आपल्या घरी येणार नाही. मग तरी तो माणूस आपल्या घरी का आला होता? इथे आले होते. जयंत जानू तू तू जरा शांत हो भगवती. बाबा कशी शांत होऊ मी? आणि मुळात तुम्ही सगळे मला का शांत करताय? तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं होतं ना, प्रॉमिस केलं होतं की तो नाही येणार आपल्या घरी. मग तरी तो इथे आला होता. काय अरे भाई साहब, तुम्ही सगळे ऑलरेडी बाहेर हा, आहे. हा. काय स्वागताची तयारी वगैरे करताय की काय? आता जावई बापू येणार म्हटलं उभं राहायला हो, नाही का? जान्हवी, अगं कसली भारी रांगोळी काढलीस तू. कसली भारी? काढायच्या आधीच विस्कटली ती. काय एवढाच ना, तो 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 बाजूला कलर पसरलाय ना, तो नीट कर, मग परफेक्ट होईल बघ रांगोळी. इतकी वाईट नाही झाली खरंच. बरोबर. आता तुम्ही सगळे बाहेर आलाच आहात, तर तुम्हा सगळ्यांना ना एक सरप्राईज द्यायचा आहे मला. माझ्या शाळेतला माझा माझा जीवलग मित्र खास लग्नाच्या इव्हेंटसाठी इथे आलेला आहे. तसा बरीच वर्ष आमचा कॉन्टॅक्ट नव्हता, पण खास लग्नासाठी तो इथे आलेला आहे. लक्ष्मी काकू, उत्तम पाहुणचार केला पाहिजे त्याचा. अहो तुमचा मित्र आहे मग करूच की. बरं मित्र कोण आहे पण? कुठे आहेत? सांगतो. ए मित्रा, अरे ये की. जयंतराव. मित्र आहेत? तर जयंतराव आहेत. हे तर यांचे बॉस आहेत ना. हो हो अरे